बच्चू कडू आंतरवाली सराटीत पोहोचले होते। जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली। तर जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाआधी या भेटीचं नियोजन होतं। मुंबईतील आंदोलनावर जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली आहे। तर मराठे रस्त्यावर आल्यावर अधिवेशन घेऊन काय फायदा, असा जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला। तर 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने जाणारच असं सुद्धा जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं। तर जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये सगळे सोयरे या शब्दावर सुद्धा चर्चा झाली आहे। सगळे सोयरेबाबत सरकारच्या व्याख्येवर चर्चा झाली। कुणबी दाखले देण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर सुद्धा चर्चा झाली आहे। सरकारच्या शपथपत्रात जरांगेंनी बदल सुद्धा सुचवलेत। पायी आंदोलनात आम्ही पण ठाम आहोत। मी पण आहे, मी पण येणार आहोत पायी। कारण आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे। दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल। आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या, या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू। मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आहे। आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं, गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं, त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिकाधिक दाखले भेटून याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे की ज्या नोंदी सापडल्यात 54 लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे, ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद किंवा कोणाची मिळाली। आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली। तसं आपण त्यांना लिहून पण दिले, कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत, अपलोड करून ठेवल्या पाहिजेत। नुसती चर्चा नाही तर 20 तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस। 20 तारखेच्या आत चर्चा आणि ते पुढं जाणार, ते चालणार नाही। आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यावरती एक झाले। आता गेलेत बघतो म्हणलेत, परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती, काहीही हो मुंबईला 20 जानेवारीला जायचं आहे म्हणजे जायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।